40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सर्वप्रथम आम्ही प्रेसिडेंट ऑफ सीबीडी गुरुद्वारा जसबीर सिंग रंधावा आणि त्याचबरोबर स्वातीताईंना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विकेटचं पूजन आपल्याला करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाच्याकडे आपण साकडं घालूया। आमची संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होऊ दे। या स्पर्धेचा ओपनिंग उद्घाटन सोहळा शुभ मुहूर्त समयी सकाळचे बरोबर 9:29 झाली आहेत आणि आज आपण करतोय या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा। पनवेल टेनिस क्रिकेट या YouTube वाहिनीच्या या स्क्रीनवर आपल्याला ही काही दृश्य पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर छान मनमोहक असं हे वातावरण, अगरबत्तीचा सुगंध दरवळत असताना आमचे प्रशांतजी तडाके ज्यांनी सीबीडीच्या क्रिकेटला प्रमोट केलंय त्यांच्या शुभ हस्ते आपण ओपनिंग सेरेमनी या फ्रेम मध्ये स्वातीताई आपल्याला पाहायला मिळते। त्या फ्रेम मध्ये अनिलजी कुदले नाना, या फ्रेम मध्ये आपण अशोकजी नरवागे साहेबांना पाहताय जे विद्यमान नगरसेवक आहेत। त्यांचे चिरंजीव आम्हाला बिग बॅश लीग अंडरम क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। प्रेसिडेंट ऑफ सीबीडी गुरुद्वारा जसबीर सिंग रंधावा यांच्या शुभ हस्ते आपण इनॉग्रेट केलं। गणपती बाप्पा! पुन्हा एकदा आपण सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करतोय। बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये या स्पर्धेला आपण नुकताच इनॉग्रेट करत असताना चेंडू, बॅट, स्टम्प्स, विकेटचं पूजन आपण करतोय। यानंतर आम्ही सृष्टीच्या गाभाऱ्यातील सर्वश्रेष्ठ फल श्रीफल अर्पण करून आपण या विकेटचं पूजन आम्ही करणार आहोत। पाहुणे आले, काही क्षणामध्ये सुरुवात होईल। या मध्ये काही फोटोग्राफ्स आपण काढतोय। आमचे सर्व सन्माननीय अतिथी ज्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिलाय त्या सर्वांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक। ज्यांच्या कृपेने स्वराज्य साधले छत्रपती शिवराया आणि ज्यांच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होतात तो गणपती बाप्पा। पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घालतो। ही संपूर्ण स्पर्धा आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल अर्पण करतोय। हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगुण जाई, हा उनाड वारा घुच प्रीतीचे कानी सांगून जाई। उगवत्या सूर्यकिरणांसोबत आपण या स्पर्धेला इनॉग्रेट करतोय। सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते एक 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 करून हा मान आपण देतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यानंतर या उद्घाटन सोहळ्याची प्रास्ताविका मांडत असताना देव देवता प्रतिमा पूजा महाराज ग्रामदेवतेंचं पूजन इथं केलं जाईल। खेळपट्टी विकेटचं पूजन, धरती मातेचं पूजन आज आपण करतोय। 22 यार्डाचे विकेट, या विकेटवर 3 दिवस ही स्पर्धा रंगणार। ताईंच्या शुभ हस्ते आपण श्रीफल अर्पण केलंय। पुन्हा एकदा गणपती बाप्पाचे स्मरण आपण करतोय। श्री मयूरेश्वराय नमः, श्री सिद्धिविनायक नमः, श्री बल्लालेश्वराय नमः, श्री सिद्धिविनायकाय नमः। फोटो फ्रेम साठी आम्ही सर्वच पाहुण्यांना विनंती करू की आपण एका लाईन आपल्या विकेटच्या उजव्या आणि डाव्या अंगाला यावा आणि दोन्ही खेळाडू म्हणजे दोन्ही टीमचे सर्वच खेळाडू कॅप्टन सहित येतील। काही फोटोग्राफ आपण काढणार आहोत। या फ्रेम मध्ये जसबीर सिंग रंधावा प्रेसिडेंट ऑफ सीबीडी गुरुद्वारा, अनिलजी कुदळे नाना, अशोकजी नरवागे, प्रशांतजी तडाके, स्वाती अशोक गुरुखे, त्याचबरोबर संदीपजी माने, विष्णुजी वाघ येणार आहे पोलीस स्टेशन, आमचे मेजर पाजी, आमचे त्याचबरोबर बाळू चंदाणी, आमचे महेश कदम सर, या सर्वांच्या मेहनतीतून या स्पर्धेला आपण नुकतंच लॉन्च केलंय।
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणे बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठिवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषिवी उद्घोषणा आपण करूया छत्रपती शिवाजी महाराज की। या उद्घोषणेनं आपण एक वेगळ्या ऊर्जेने या स्पर्धेला मात्र लॉन्च करणार आहोत। यानंतर आम्ही पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते पहिला सामन्याचा नाणेफेकीचा कौल करू। दोन टीमचे कॅप्टन सज्ज असतील, त्यांच्याशी आम्ही संवाद साधू। तिसरं पर्व नव्या ऊर्जामध्ये, नव्या उत्साहामध्ये, नवीन वर्षामध्ये या आपण स्पर्धेला घेऊन आलोय। एकंदरीतच या नवीन पर्वाची कशी असणार आहे तयारी, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समेत चर्चा करतील। टीम कॅप्टन ऑफ चंदानी ब्रदर्स आणि सीबीडी कॉप्स, चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच येतील। टॉस आम्ही करू। सीबीडी कॉप्स आणि टीम चंदानी ब्रदर्स, मला वाटतं रिषभ लीड करणार आहेत एका बाजूला आणि ऑपोजिट टीम कॅप्टन आपल्याला विष्णू सर पाहायला मिळणार आहेत। आम्ही सर्व पाहुण्यांचे शुभ असते, पण या पहिल्या नाणेफेकीचं कौल आणि हा मान आम्ही देतोय कॉर्पोरेटर स्वातीताई अशोक गुरखे। चला कोण कॉल करणार आहे? रिषभ विल कॉल। येस, हियर वी गो। आम्ही स्वातीताई गुरखे यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ असते पहिल्या नाणेफेकीचा कौल आपण करावा। हियर वी गो। It is a call and tail. It is tall. विष्णू सर सीबीडी कॉप्स या टीम कडे गेलाय। सर्वप्रथम अभिनंदन। चांगली एनर्जी, चांगला उत्साह, याचबरोबर नुकतंच खरं तर विद्यमान नगरसेवक या कार्यपदावर कार्यरत असणारे डॉक्टर जयाजीनाथ साहेबांचे इथे शुभागमन झालं। विष्णू सरांना मी इन्व्हाइट करू की थोडासा संवाद आम्ही करणार आहोत। कॅप्टन टॉस जिंकला, 5 षटकांचा सामना ॲज युजल, काय असणार डिसिजन आहे, कसं वाटतं एकंदरीत तिसऱ्या पर्वाचं बिग बॅश लीगचं हे संपूर्ण मनमोहक असं वातावरण? सर्वप्रथम बिग बॅश कमिटीचे खूप खूप आभार। त्यांनी आम्हा पोलिसांना ही संधी उपलब्ध करून त्याबद्दल खरंच खूप खूप आभार। आणि सकाळी जो आल्याच्या नंतर आपल्या माईकमध्ये गाणे लागले, इथले ट्रॉफी आणि सर्व माहोल बघून असं एकदम आनंद झाला मनाला, म्हणजे झाला। आणि एवढं मोठं स्टेज आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि खरंच खूप चांगलं नियोजन आहे। म्हणजे कुठलाही असं नाव ठेवण्यासारखी कुठलीच जागा कमिटीने ठेवलेली नाही। अगदी पाण्यापासून नाश्त्यापर्यंत ठीक आहे, ते पण पाणी आणि ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या, आणि इव्हन प्लेयरांची खूप काळजी घेतात। आता माझा तिसरा अनुभव आहे एक पोलीस म्हणून, आम्हाला कधी असं एक प्लेयर म्हणून चांगला म्हणजे सगळ्यांची काळजी घेतात। त्याबद्दल मेजर सिंग असो किंवा सर्व कमिटी असो, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। तसेच मान्यवरांनी देखील येऊन टॉस केला, त्याबद्दल मान्यवरांचे देखील आभार। आणि आम्ही टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत। थँक्यू सो मच विष्णू सर। ऋषभ, काय म्हणशील? एकंदरीतच युवा आहेस, खेळ चांगला राहिलाय, खेळातलं स्टँडर्ड वाढलंय। आता सीबीडीचं क्रिकेट थोडंसं मी म्हणेन नवी मुंबईमध्ये वलयांकित झाले, चर्चेत आले, कारण 3-4 जी नावं अशी जी नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गाजले, अक्षरशः भरपूर सारे व्हिडिओज दिले आणि प्रसिद्धीच्या झोतात तू आहेस। ॲज अ कॅप्टन तुमच्याकडे आता बॅटिंग आली आहे। एकंदरीतच मेजर बाजी महेश कदम सर, संपूर्ण आपले मान्यवर, आणि या बिग बॅश लीगला आपण तिसऱ्या पर्वामध्ये लॉन्च करतोय। ॲज अ टीम कॅप्टन म्हणून काय अपेक्षा असतील तुझ्या टीम कडनं? माझ्या टीम पासून खूप अपेक्षा आहे की सोबत खेळणार आम्ही, आणि ऑर्गनाइज तर 3 वर्षापासून खूप चांगलंच करतात ते। मेजर भाई असू या महेश सर असू, जी कमिटी आणि जी बाकी पण सीबीडी सपोर्ट करते, तर बॅटिंग आली तर आम्ही प्रयत्न करू का जास्तीत जास्त रन मारून हे करू। एकंदरीतच आपण ऋषभला सुद्धा खरं तर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ। आम्ही डॉक्टर जयाजीनाथ सरांना विनंती करू की आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये आपण नवीन वर्षामध्ये नवीन उत्साहाने या स्पर्धेला आपण घेऊन गेले कित्येक वर्ष सीबीडीने क्रिकेटला जागृत ठेवलंय, क्रिकेटचा हा आत्मा जपलाय। एकंदरीतच तुम्हाला क्रिकेट फार आवडते, कारण तुमची उपस्थिती नेहमी आम्ही पाहत असतो। तुम्ही या सर्व खेळाडूंना, या टीम्सना, आणि आमचे स्पेशली या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेजर महेश कदम सर, संपूर्ण टीम, अनेक युवा आणि अनेक 40+ खेळाडू, कशा शुभेच्छा देणार? आज करताना मी तसा खूप 78 पासून क्रिकेट प्रेमी आहे। आम्ही शिबडीत कॉस्मॉस क्रिकेट क्लब नावाची संस्था स्थापन केली, आणि त्यावेळेला ठाण्याचे CP होते रेबेरो साहेब आणि मॉय सावंत DYSP,
त्यांच्या माध्यमातून सुरुवात केली आणि गेले अनेक वर्ष हे करत असताना या ठिकाणी हे स्टेडियम बांधणं असेल, त्याच भावनेतून हे स्टेडियम सुद्धा झालेलं आहे. हे करताना आनंद वाटतो, कारण मुलांमध्ये चांगलं क्रीडांगण असलं. माझा संबंध लहान मुलांशी जन्माला आल्यापासून, माझ घरापासून अंगणातून क्रीडांगणात, जेव्हा क्रीडांगणात येतात त्यावेळेला मुलांचं भवितव्य घडत असतं, सर्वांगीण विकास होत असतो. आज या ठिकाणी बिग बॅशच्या माध्यमातून आमचे जसबीर सिंग असतील, आमचे मेजर सिंग असतील, आपले जसपाल सिंग सिद्धू असतील, यांच्या माध्यमातून सातत्यानं ह्या मुलांना प्रोत्साहन करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं, आमचा थोडासा खारीचा वाटा सहभाग असेल, परंतु झील आणि विल ह्या मुलांमध्ये जबरदस्त आहे. त्या अनुषंगाने हे काम होत असताना खूप आनंद वाटतो. आज हे 3रं वर्ष आहे. आमचे महेश सर आहेत, त्यांचं सातत्याने क्रीडा प्रेमींच्या मागं हात असतो आणि सहकार्य असतं, गायडन्स असतं. त्यामुळे त्यांचं पण अभिनंदन. आणि पुन्हा सर्व खेळाडूंना आज पोलीस टीमनं टॉस जिंकलेला आहे, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि दुसऱ्या टीमला सुद्धा, चंदने ग्रुपला सुद्धा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास करून जसबीर सिंगजी, गुरुद्वाराचे अध्यक्ष स्वाती गुरखे, माझी सहकारी नगरसेविका, आमचे समाजसेवक नाना कुदळे, समाजसेवक नरबागे साहेब, हे सर्वांची उपस्थिती आहे. त्या सर्वांचं स्वागत करून सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच साहेब. आपण पुन्हा एकदा फार छान मुलाचं एकंदरीतच अकाल ज्योत सेवा संस्थेचं सिंहाचा वाटा या प्रत्येक आयोजनामध्ये आपण नेहमीच गेले कित्येक वर्ष पाहतोले. मग 3 दिवस जेवणाची व्यवस्था असेल, संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळणं आणि आर्थिक गणित साधून मात्र या स्पर्धेला एक वेगळी उंची देणं आणि नेहमीच सचेत राहणारं सीबीडीचं क्रिकेट पुन्हा एकदा 3ऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेची एक मोठी चर्चा होणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व रसिक प्रेक्षकांचं या राजीव गांधी स्टेडियम मध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुसज्ज क्रीडांगण, सुसज्ज ही न्यूट्रल विकेट आणि सर्व सुख सुविधा संपन्न असं हे भव्य, दिव्य आणि विलोभनीय असं हे स्टेडियम या स्टेडियम मध्ये रंगणार आहे. तो बिग बॅश लीग सीझन 3 चा दैदिप्यमान सोहळा. यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन आम्ही करणार आहोत. हे पूजन करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सन्माननीय, आदरणीय विद्यमान नगरसेवक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नेते डॉक्टर जयाजीनाथ साहेबांना, त्यांच्या समवेत नगरसेविका स्वातीताई गुरखे आणि आमचे नाना, त्याचबरोबर अशोकजी नरबागे आपल्याला पाहायला मिळतील. या सर्वांनी शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण आज करतोय. डे 1 मध्ये आपण नुकतंच विकेटचं पूजन केलं, श्रीफल अर्पण करून बॅट बॉल स्टम्प्सचं आम्ही पूजन केलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन म्हणजेच पुष्पहार अर्पण आपण करतोय. आदरणीय डॉक्टर जयाजीनाथ साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार, द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून नावलौकिक, जगविख्यात आणि प्रख्यात एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, सार्वभौम राजा म्हणून ज्या राजाची महाराष्ट्राच्या पलीकडे ओळख असणारे छत्रपती शिवाजी महाराज की, प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजधिराज, महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हर हर ओम नमः पार्वते पतय. हर हर उद्घोषणा करून, जयघोष करून आपण मोठ्या उत्साहानं या स्पर्धेला
लॉन्च करतोय बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष मनस्वी स्वागत. यानंतर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचित करू. ओपनिंग पेर मैदानामध्ये लवकर पाठवा. पंच लगेचच ताबा घेतील आणि आज सर्वोच्च गौरव पंच आपल्याला पाहायला मिळत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या समवेत गुणलेखक जुळले जातील आमचे साथी समालोचक जुळले जातील, आमची संपूर्ण टेक्निकल टीम. आणि करू आपण या स्पर्धेचा पहिल्या सामन्याचा प्रारंभ. तत्पूर्वी डीजे मास्टर नक्कीच सूचित आम्ही त्यांनाही करू. एक सुंदर गाणं तेही सादर करतील आणि करतील या कार्यक्रमाला, देतील या कार्यक्रमाला एक नवा उत्तम सजत साज.